PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला. फितूरप्रीत वाईल्ड लव भाग 3. लेखिका प्राची सोळे. अश्रूंनी काठोकाठ भरलेले डोळे आणि ओठावर हसू भूमी खूप व्याकुळ झाली. कधी सुटका होणार माझी, ती हमसून रडू लागली. कथा पुढे सुरू. चंदा, इकडे ये. खोलीच्या बाहेर पडणाऱ्या चंदाला शिवाने हाक मारली. काय भैया, तिने म्हटले. त्या मॅडमचं काही विचारू नकोस. तुला शिव्या घालत आहेत. खूप रागवल्या तुझ्यावर. मला इथून जाऊ देत म्हणतायत. भैया, आज त्यांचं लग्न होतं बोलल्या त्या, आणि तू त्यांना असं पळवून आणलंस. हे काय आहे भैया? तू वस्तीतल्या लोकांसाठी किती करतोस. स्त्रियांना मान देतो हे जेव्हा सांगितलं तर उसळून बोलतात कशा. एकीकडे स्त्रियांना मान द्यायचा आणि दुसरीकडे स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. वाह, खूप चांगला आहे तुझा भैया. मला खूप वाईट वाटलं, पण काही बोलली नाही. भैया बोल ना, का केलंस असं? बहीण आहे ना तुझी, मग सांग मला. चंदाला त्याच्याकडून ऐकायचं होतं. बस चंदा, अजून पुढे बोलू नकोस. भिंतीवर जोराचे मूठ आपटत शिवा बोलला. मी मुद्दाम असं केलं नाहीये. काय? तू मुद्दाम केलं नाहीस म्हणजे? भैया, काय ते खरं सांग. बघ, या जगात मरत असताना तू मला नवीन जीवन दिलेस. याचा अर्थ माझी आई आणि बाप तूच आहेस. रक्ताचं नातं नसलं तरी त्याही पलीकडचं मानवतेचं नातं आहे आपलं. मला तू आणि तुला मीच आहे. मला विश्वास आहे माझा शिवा भैया स्त्रियांच्या बाबतीत असं काही करणार नाही. सांग ना भैया. चंदा डोळ्यात पाणी घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. शिवाने तिला पाहिलं आणि रस्त्याच्या कडेला एकटी अनाथ छोटी मुलगी रडत असलेली त्याला आठवली. रडून चेहरा सुकला होता. अंगावरचा फ्रॉक फाटला होता. जेवण तर सोडा, पाणी तरी प्याली असेल की नाही कोणास ठाऊक. अशा त्या छोट्या मुलीला शिवाने पाहिलं आणि एकदम मनात खोलवर जखम बळबळायला लागली. त्याने पटकन जाऊन तिला उचलले व छातीशी लावले. त्या छोट्या मुलीला घेऊन घरी आला. तिचा आधार, भाऊ, आई, वडील, शिक्षक तोच झाला. चंदा कलेकलेने वाढू लागली. शिवाने तिला 10वी शिकवलं. पुढे चंदाला शिकायचे नव्हते. त्याचा नाईलाज झाला, पण तिच्यावरचं प्रेम किंचितही कमी झाले नाही. आपला शिवा भैया काय करतो चंदाला माहीत झाले, पण तो क्रूर वाईट नव्हता. वस्तीसाठी कुठलीही जोखीम घ्यायला तयार असे. थोडक्यात वस्तीतल्याच लोकांनी त्याला आपला राजा मानला होता. शिवा विचारात हरवला. भैया, काय झालं बोल ना. चंदा, मी हे काम करणार नव्हतो, पण ज्याने हे काम दिलं त्याने धमकी दिली. जर हे काम केलं नाही तर आपल्या वस्तीला सरकार दरबारी अवैध दाखवून त्यावर नांगर फिरवेल. साऱ्यांना देशोधडीला लावेल. चंदा, इथेच मी हरलो. मला माझी फिकीर नाही. मी दुनियेतून उठलेला माणूस कुठेही जाईन. पण या वस्तीत माझ्या किती बहिणींचे संसार आहेत, किती आयांची मुलं शिकत आहेत. त्यांच्यात त्या पुढचं भविष्य बघत आहेत. मला मुलगा मानणारी माझी म्हातारी आईबाप आहेत. माझ्यावर विश्वास ठेवून रात्री सुखानं झोप घेणारी माझी लहान बहीण भावंड आहे. सांग, कसं त्यांना रस्त्यावर आणू? कुठे जातील ते? चंदा, तुझा शिवाभैया त्या महादेवाला मानतो. त्याच्या शक्तीशी पूजा करतो. इतकी ताकद आहे की साऱ्या जगाशी लढेल. पण या लोकांच्या आयुष्याची परवड कशी करू, म्हणून नाईलाजाने हे काम केले. शिवा खिडकीबाहेर बघत बोलला. त्या मॅडम फक्त आजची रात्र इथे आहेत. उद्या संध्याकाळी त्यांना इथून परत पाठवण्यात येईल. त्यांना जराही त्रास झाला नाही पाहिजे. काळजी घे त्यांची. खायला दे. भैया, कायम दुसऱ्यांचीच काळजी करणार का?
ज्या लोकांसाठी इतकं करतोयस, कधी विचार केलास की जर तुला त्यांच्या मदतीची गरज असेल तर येतील का पुढे? चंदा त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली, हे मुली, खूपच बोलायला शिकली आहेस ते. मी माझा आहे. माझा स्वतःवर विश्वास आहे. कुठल्याही संकटाशी लढेन. तू आता जा. त्या मॅडमची काळजी घे. शिवा बोलत असताना त्याचा माणूस आला. शिवा भैया, बाहेर लाला आलाय भेटायला. तो म्हणाला. हां, आलो. त्याला मीटिंग रूममध्ये ने. शिवा बोलला. चंदा निघून गेली. त्या शेठचा अजून काही निरोप कसा आला नाही? तिला आणून 3 तास झाले, पण साधं विचारलंही नाही. शिवा विचार करत होता. संध्याकाळपर्यंत वाट पाहू, नाहीतर रात्री मी स्वतः फोन करेन. शिवाच्या डोळ्यासमोर हिरव्या साडीतली, हिरवा चुडा भरलेली, घाबरलेली भूमी येत होती. आणि आणि तिने मारलेला थपडा. नकळत त्याचा हात गालावर गेला. मगाशी आलेलं थोडं रक्त आता सुकलं होते. तो वरच्या मजल्यावर असलेल्या मीटिंग रूममध्ये निघाला. कुठल्याही कामांची सुपारी तिथेच घेतली जात असे. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, संग्रामराव. मी भास्कर देसाई बोलतोय. पलीकडून भास्कररावांचा दुःखी स्वर कानावर पडला आणि संग्राम खुर्चीत नीट बसला. हां बाबा, बोला ना, त्याने म्हटलं. मी काय बोलू? काही पत्ता लागला का भूमीचा? बिचारे घशात आवंडा गिळत बोलले. किती लाचार झाले होते. बाबा, दिवसभर आपली माणसं शोध घेत आहेत. मी तर आप्पांना गळ घातले. त्यांचं वजन वापरून शहराचा कोना न कोना शोधून काढा भूमीसाठी. भूमी नक्की येईल. मी म्हटलं ना तुम्हाला. तुम्ही आई आजी नका टेन्शन घेऊ. नीट जेवा आणि झोप घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मी आहे. पण 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 काय बाबा? आता रात्र झाली हो. पोर कुठे असेल, काय करत असेल, काहीच समजत नाहीये. जेवण कसं घशाखाली उतरेल, झोप कशी लागेल. जीवाला घोर लागला आहे. भास्कररावांना पुढचं बोलता येईना. बाबा, मी एका अर्जंट मीटिंगमध्ये आहे. उद्या घरी येतो. पवित्रा कुठे आहे? ती बाहेर गेले मैत्रिणीकडे. येईल. बरं बरं, सगळे काळजी घ्या. ठेवतो आता फोन. संग्रामने कॉल कट केला. आज काय शरीर दारूचं तळं बनवणार आहेस काय? एका मित्राने त्याच्याकडे बघून हसून विचारले. शहरापासून थोडं बाहेर असलेल्या त्या मोठ्या फार्म हाऊसवर पार्टी चालू होती. खूप मोठ्या माणसांचं फार्म हाऊस होतं ते. सारी बडदास्त होती. नोकर मंडळींची तर धावपळ चालू होती. आज खूप मोठा दिवस आहे लेको. सेलिब्रेशन नको का? हातातला ग्लास उंचावत तो जोरात म्हणाला. येस येस, वाय नॉट. तिथे जमलेल्या त्याच्या मित्रांनी त्यांच्या हातातले ग्लास उंचावून होकार भरला. यार, फक्त दारू? नेत्रसुखाचं काय? एकाने डोळा मिचकावत म्हटले. एवढी दारू ढोसत आहात, हर तऱ्हेचा मांसाहार ठेवलाय, अजून काय हवंय? त्याने गुरकावत म्हटले. बस काय, तुझी पार्टी आणि अशी कोरी? मजा येत नाही राव. तुम्ही सगळे किती कमीने आहात माहिती आहे मला. आहे आहे, तीही सोय केली तुमच्यासाठी. फेमस कॅबरे डान्सर चांदनी आले, पण फक्त लांबूनच पाहायचं हं तिला. तिचे बाउन्सर्स नाहीतर हाडं खिळखिळ करतील तुमची. तो हसत बोलला.
ए रंगा, यांना घेऊन जा. त्यांनी रंगा नोकराला आवाज दिला. त्याचे सारे मित्र धडपडत उठले व रंगाच्या मागे जाऊ लागले. तो नाही येत, एक जण बोलला. तुम्ही वा पुढे, मी येतो, तो म्हणाला. तसे सारे निघून गेले. त्याचा मोबाईल वाजला आणि त्याने स्क्रीनकडे पाहिलं. त्याच्या नशिल्या डोळ्यात चमक आली. हातातला ग्लास झटक्यात घशात रिकामा केला. रिंग वाजत होती. त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, बेदरकारपणे तो बोलला. शेठ, त्या ए हे विचारायला तू फोन केलास? मी करेन सांगितलं होतं ना. अजून पूर्ण 2 दिवस ती तिथे राहणार, मगच सुटका. परत कॉल करायचं नाही हं. काय समजलास? चल ठेव फोन. तो घुरकावला आणि त्याने कॉल कट केला. हातातला फोन सोफ्यावर फेकून त्याने समोर टेबलावर ठेवलेल्या डिशमधून एक चिकन लेग पीस उचलला. एकदा त्या तुकड्याकडे पाहिलं आणि मोठा आ करून त्याचा मोठा लचका तोडला. धूर्त डोळे, ओठावर घाणेरडं हसू ठेवून निवांत लेग पीस खात राहिला. तो संग्राम अप्पासाहेब सरंजामे होता. क्रमश. कथेमध्ये खूपच ट्विस्ट आणि सस्पेन्स असणार आहे, तेव्हा कथा ऐकायला विसरू नका. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सुळे आणि कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.